टीईटी परीक्षा गैरप्रकारातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पटना येथे भिवंडी पोलिसांनी थरारक कारवाई केली आहे। मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार वालेश्वर शहा याला अटक करण्यात आलेली आहे। महिनाभराच्या प्रयत्नानंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे। मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार वालेश्वर शहाला आता अटक करण्यात आलेली आहे। टीईटी पेपर फुटीचा मुख्य आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे। महिनाभरानंतर हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी साहिल रेळेकर यांच्याकडून। साहिल, खरं तर टीईटी पेपर फुटी प्रकरण देखील महाराष्ट्रात तेवढंच गाजलं होतं आणि आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। नेमकी कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आली? नाही, निश्चितच आताच्या महत्वाची अपडेट पाहायला लागेल की या प्रकरणामध्ये जेव्हा गैरप्रकार झाला होता, या प्रकरणामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत भिवंडी पोलिसांनी केलेला आहे। या प्रकरणातील आरोपी जो गेल्या जवळपास 1 महिनाभरापासून फरार होता, हा मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार वालेश्वर शहा याला बिहारमधल्या पटण्यातील भिवंडी पोलिसांनी अत्यंत शिस्तबद्धरित्या आणि नियोजनबद्धतेने या ताब्यात घेतलेले आहेत। भिवंडीतील पूर्ण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रकरण दाखल आहे आणि या प्रकरणात यापूर्वी अनेक आरोपींना अटक करण्यात आलेला होता। मात्र मुख्य आरोपी हा जो बिजेंद्र कुमार आहे, हा 1 महिन्यापासून फरार होता। त्याचा शोध घेण्यासाठी भिवंडी पोलिसांचे एक पथक जवळपास 1 महिन्यापासून बिहारमध्ये तळ ठोकून होता। अत्यंत शिताफीनं या आरोपीला ज्याचा जो हालचालींचा जो माग होता पोलिसांनी काढलेला आहे। पटना येथील हा आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याच्या नंतर भिवंडी पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा घातला आणि अत्यंत धाडसी पद्धतीने त्याला आरोपीला अटक करण्यात आली आहे। आणि मुख्य विशेष बाब म्हणजे आज सकाळी बिहारमधून पुणे विमानतळावर या आरोपीला आणण्यात आलं। त्यानंतर त्याला भिवंडीच्या दिशेने नेण्यात आलेलं आहे। आज साधारणपणे 10 वाजल्याच्या सुमारास या ठिकाणी भिवंडी पोलीस ठाणे हद्दीतल्या परिमंडळ 2 पोलीस उपायुक्त कार्यालयात या आरोपीला नेण्यात येणार आहे। आणि या टीईटी परीक्षा गैरप्रकार नेमकं स्वरूप या प्रकारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे किंवा याचा नेटवर्क किती मोठा आहे याचा देखील आता पोलिसांकडून तपास केला जाणार आहे। त्यामुळे टीईटी परीक्षा गैरप्रकाराच्या तपासणीच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते। साहिल, खरं तर गेल्या महिनाभरापासून हा आरोपी पोलिसांना चकवा देत होता। या महिनाभरात हा आरोपी नेमका कुठे दडून बसलेला, त्याच्यासोबत आणखी काही त्याचे साथीदार आहेत का? निश्चितच यापूर्वी जून 2023 मध्ये जी टीईटी परीक्षा झाली त्या दरम्यान भिवंडीमध्ये एका हॉटेलमध्ये हे जे काही आरोपी आहेत ते पेपर फुटीसाठी येणार असल्याचं पोलिसांना कळलं होतं। मात्र पेपर फुटीच्या आधीच या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आला होता। मात्र याचा जो मास्टर माइंड आहे बिजेंद्र कुमार, हा पोलिसांना गुंगारा देऊन अनेक ठिकाणी राज्यांमध्ये फरार असल्याचं पोलिसांना निष्पन्न झालं होतं। यापूर्वी 3 आरोपींना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे। मात्र हा जो बिजेंद्र कुमार आरोपी आहे याच्यासोबतच त्याच्या पत्नीला देखील यापूर्वी अटक करण्यात आलेलं होतं। त्यासोबतच एका प्रिंटिंग प्रेस मधल्या 2 कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये सहभाग असल्याचं बोललं जातं। अगदीच निश्चित साहिल, खरं तर गेल्या महिनाभर पोलीस या आरोपीचा शोध घेत होते आणि आज मात्र यावर कारवाई करण्यात आलेली आहे। अन्य काही साथीदार त्याच्यासोबत सापडलेले आहेत की त्याला एकट्यालाच पकडण्यात आले? बिजेंद्र कुमार याच्यासोबत आणखी एका साथीदाराला देखील पटण्यातून पोलिसांनी भिवंडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असं या ठिकाणी आपल्याला माहिती मिळते। मात्र यापूर्वी 3 आरोपींना आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता पोलीस आयुक्तालयाच्या ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत भिवंडी पोलिसांनी याला ताब्यात घेऊन पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये हजर करण्यात येत आहे। त्याच्याकडे पुढे जे इंट्रोगेशन केलं जाईल त्यानंतरच आणखी यामध्ये कोणाचा सहभाग आहे किंवा याचं नेटवर्क कुठपर्यंत जाते हे देखील आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। आता नेमकी पुढील प्रोसेस कशी असणार आहे? पोलिसांनी तर याला अटक केलेलीच आहे, अन्य आरोपी त्याचे आहेत। पूर्ण आता हे जाळं त्यांनी कसं पसरवलं याचा तपास होणार आहे का? निश्चितच या प्रकरणाचा जो मुख्य आरोपी जो आहे बिजेंद्र कुमार, हा गेल्या 1 महिन्यापासून फरार होता। त्यामुळे त्याचीच ही जी अटक होती ना, ती सगळ्यात महत्त्वाची अटक मानली जाते आणि जवळपास साहिल, माफ करा, मी थोड्या वेळासाठी तुम्हाला